नमस्कार, मी सचिन भोसले। येरवडा फेमस होता पहिला जेल साठी, येरवडा फेमस होता मेंटल हॉस्पिटल साठी, येरवडा फेमस आहे आता खड्ड्यांसाठी। तुम्ही बघू शकता या जेल रोडची अवस्था, इथं किती खड्डे झालेले आहेत आणि गाड्या येऊन अपघात होऊ शकते। त्याच्यात कुणीतरी अजून दगडी टाकलेले, समजा त्या दगडांमुळे अपघात झाला आणि एखाद्या डोकं पडलं, त्याच्यावर डोकं फुटलं किंवा जर मागून गाडी आली त्याच्या अंगावरती चढली तर त्याचा मोठा अपघात होऊ शकते। तुम्ही बघू शकता की इथं बी बरेच खड्डे झालेले आहेत, पावलोपाली खड्डे आहेत। इथं खड्डा आहे, इथं खड्डा आहे, इथं खड्डा आहे। तर हे जे खड्डे झालेले आहेत निर्माण, हे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झालेले आहेत आणि हे जे काम आहेत, हे खड्डे जे आहेत हे जर दुरुस्त न झाले तर या गोष्टीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो की प्रशासन हे ढिम्म तर आहेच आहे, पण हे निकृष्ट दर्जाच्या कामामुळे इथं खड्डे पाडायला लागलेत। याच्या आधी जेल रोड एकदम चांगला रोड होता आणि जेल रोड आणि येरवडा भाग हा खड्ड्यांसाठी प्रसिद्ध न होता, हा प्रसिद्ध झाला पाहिजे। येरवडा जेल हे अख्ख्या भारतामध्ये का अख्ख्या जगामध्ये प्रसिद्ध येरवडा जेल आहे। हे मेंटल हॉस्पिटल हे येरवड्याचं हे अख्ख्या देशाची प्रसिद्ध आहे आणि इथं खड्ड्यांमुळं या जेलला जायला बी तोच खड्डा आहे, IT पार्कला बी जायला तेच खड्डे आहेत आणि मेंटल हॉस्पिटलला बी जायला असं मत आहे की कानामध्ये आवाज घ्यायची मी विनंती करतो आणि लवकर करा। धन्यवाद।